एक भला मोठा ड्रोन, बापरे, हे मोठमोठाला मशिनरी, हे पूर्ण पंजाबवरून आलेलंच. आता हे जे यंत्र आहे तर ते फवारणी यंत्र आहे, त्या सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट आहेत. त्यामुळे तुम्ही सगळं प्रदर्शन अगदी सहज बघू शकता. शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी अशा पिशव्या पण वाटत आहेत. आणि आता बघा हे कसे छान टाकतील. वा, कसं वाटतंय ना, येते ना तोंडाला पाणी. 6 प्रकारच्या डाळी एकत्रित करून वा, कमीत कमी 200 वर्षाचं केळाचं ते हे साठा नाही त्याचा. एक गेलं की दुसरं गेलं, तिसरं गेलं, चौथा फुटून निघत राहतात. आणि सरासरी केळ असं म्हणजे एक कितीच्या सरास लांब होतं आहे पूर्णपणे. छान वाटते. म्हणजे ही कन्सेप्टच भारी वाटते. आणि कांदे पण बघा ना कसे, म्हणजे आता मी जवळून दाखवतो तुम्हाला. एवढे असे टोमॅटो आलेले आहेत आणि इतके उंच टोमॅटो आहे. पारंपरिक गावराने आजकाल शक्यतो बघायला मिळत नाही. तर त्याच्यामध्ये तर हे लाल कणी दिसतंय. म्हणजे बहुतेक याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे की मधमाशाचं जग दाखवलं आहे. इथं अक्षरशः एक स्विमिंग पूल केलेलं आहे. आपल्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. ह्या ताई म्हणतात की जाहिरात करा. एकदा तुम्हीच सांगा इथं आल्यानंतर जेवायला या असं म्हणा. इथं 4 प्रकारचे तिकीट आहेत. महाराजांच्या स्वराज्यामध्ये शेतकरी राजा होता आणि अजूनही आम्हाला तिसरं सापडलेलं नाही आहे. कदाचित ही व्यवस्थापनाची चूक असू शकेल असं मला वाटतंय. आणि आता असं झालं की आपण चुकलो आहे. आता कसं आहे की हे इंटरनॅशनल दर्जाचं कृषी प्रदर्शन आहे आणि या सगळ्या गोष्टी काही अशा पटण्यासारख्या नाही आहेत. कुठून आलात? अरे वा, पांडुरंगाच्या गावातून. तुम्ही कोणत्या गावातून बघताय हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. किंवा परदेशातून जर नाही का आपल्याकडे येत असतील प्रदर्शनासाठी तर असं समजून जायचं की अरे पुणे ग्रेट आहे. भारतातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन हे पुण्यामधील मोशी या ठिकाणी भरलेलं आहे. हे प्रदर्शन कसं आहे, इथं तिकीट दर काय आहेत, इथं कोणकोणते सेक्शन्स आहेत आणि ते कशा पद्धतीने बघायचं, इथं जेवणाची सोय काय आहे आणि इथं कोणकोणतं तंत्रज्ञान आहे याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, कारण तुमची एक लाईक आम्हाला प्रेरणा देते. तर चला आता बघूयात भारतातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन. या प्रदर्शनासाठी अशी ही 4 व्हीलरची पार्किंग केलेली आहे आणि याच्या पलीकडच्या साईडला 2 व्हीलरची पार्किंग आहे. आणि याच्याच बाजूला इकडे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे. आणि याच्या अगदी बाजूला हे किसान कृषी प्रदर्शनाची पहिली कमान दिसणार आहे. याच्या आतमधून जसं जातो ना आपण तर इकडे आपल्याला 2 सेक्शन दिसणार आहेत. एक म्हणजे या साईडला जे दिसतंय ती तिकडे एंट्री आहे. इकडे आपल्याला ऑफलाईन तिकीट काढायचं आहे. तर ऑफलाईन तिकीट म्हणल्याच्यानंतर त्याचे जे काही रेट्स आहेत तर ते आपण तिथेच जवळ जाऊन बघूयात. गर्दी सुरू झालेली आहे शेतकऱ्यांची आणि त्याचबरोबर इकडे तिकीट काउंटर तर आहेच, परंतु त्याहीपेक्षा इकडे जे आहे ते या पूर्ण प्रदर्शनाचं लेआउट आहे. म्हणजे आपण त्याला मॅप म्हणू शकत असो. इथं एक सेक्शन दिसतं आहे आणि हे एक सेक्शन आहे आणि याच्या अगदी बाजूलाच इकडे आहे तिकीट काउंटर. तर बघूयात, जाऊयात, तिकीटची प्राईस काय आहे त्याबद्दल माहिती घेऊयात. आत्ता आपण तिकीट काउंटरला आलेलो आहोत. मॅम इथलं तिकीट प्राईसबद्दल सांगा ना कसं आहे. इथं 4 प्रकारचे तिकीट आहेत. पहिली सिंगल एंट्री जे 300 रुपयाला भेटेल. ऑल डे पास जर तुम्हाला पाहिजे नसेल तर ते 500ला आहे. चाइल्ड एंट्री तुम्हाला पाहिजे असेल तर 50 आणि बिझनेस पास 1200 रुपयाला. आणि ऑनलाईन तिकीटचं कसं आहे? ऑनलाईन तिकीटचं असं आहे की आज फर्स्ट डेसाठी तुम्हाला 100 रुपये आहेत ऑनलाईन आणि मग नंतर उद्यापासून तुम्हाला 200 रुपये पे करावे लागतील सिंगल एंट्रीसाठी. थँक्यू. हो, आत्ता आपण तिकीट काढलेलं आहे आणि आत्ता आपण निघतोय प्रदर्शन बघण्यासाठी. इकडे बघू शकत असाल भरपूर सगळी गर्दी जमा झालेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी इथे दाखल होत आहेत. इकडे बघत असाल तर हे पूर्ण तिकिटांसाठी रांग आहेत. सजेस्ट करेल ऑनलाईन तिकीट काढा, म्हणजे त्यामुळे नाही का तुम्हाला रांगेमध्ये थांबण्याची गरज नाही पडणार. असे खूप सगळे नाही का इथे काउंटर दिलेले आहेत. तिकीट काढून आल्याच्या नंतर इकडे भरपूर सगळे असे स्कॅनर मशीन आहेत. इथे आपल्याला तिकीट स्कॅन करता येतं. आपण पहिल्यांदा तिकीट स्कॅन करूयात. ते आपण स्कॅन केलं आहे आणि नाही ते पत्रकार आहे ना, ते स्कॅन नाव. ज्यावेळेस आपण तिकीट काढतो, तिकीट झाल्याच्या नंतर इथं स्कॅन केलं जातं आणि इथून आपण पुढे प्रदर्शनासाठी जातो. हे पूर्ण प्रदर्शन आहे. समोर दिसतंय ते किसान नाव आणि त्याच्या अगदी समोर महाराष्ट्रातून जे काही शेतकरी आलेले आहेत, जे प्रदर्शन बघण्यासाठी आलेले आहेत, तर हे पूर्ण इथं फोटो सेशन सुरू आहे. छान वाटतंय. याच्या बाजूलाच इथे एक छोटासा एक कारंजा लावलेला आहे. कारंजा आणि त्याच्या पाठीमागं हे किसान असं नाव आहे.
हे जे प्रदर्शन आहे त्या बाजूपासून ते या बाजूपर्यंत हे पूर्ण प्रदर्शन आहे. सुरुवात मला वाटते आपण इथं करूयात, कारण इथल्या ज्या बाजूला इथला पूर्ण आराखडा दिसतोय. आराखडा म्हणजेच मॅप दिसतोय. म्हणजे काय होईल, एक वेळेस आपण मॅप बघितल्याच्या नंतर हे प्रदर्शन नेमकं कसं बघायचं आहे, याच्यामध्ये कोणकोणते सेक्शन्स बघायचे तर या गोष्टी आपल्याला समजतील. परदेशातून सुद्धा इथे व्यक्ती आलेले आहेत जे की बघतायत. आता हा पूर्ण मॅप दिसतोय. तर आणि हा एक मॅप आहे. म्हणजे हे आपले 2 सेक्शन आहेत. हे मेन 2 सेक्शन असणार आहेत आणि त्याच्यानंतर त्या सेक्शननुसार हे पूर्ण आपल्याला प्रदर्शन बघायचं आहे. सुरुवात करूयात आपण पहिल्या सेक्शनपासून. प्रदर्शनामध्ये जसं आतमध्ये येऊ तसंच आपल्या डाव्या बाजूला कृषी निविष्ठा म्हणजेच ॲग्री इनपुट हे सेक्शन आहे आणि हे सेक्शन पहिलं सेक्शन आहे. याच्यामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तर हे सेक्शन आपल्याला असं दिसतंय. भरपूर सगळ्या गोष्टी येतात. थोडंसं आपण डिटेलमध्ये बघूयात की इथे नेमकं काय काय आहे. सध्या जरा नाही का पहिला दिवस असल्यामुळे थोडीशी तयारीसुद्धा सुरू आहे. बघूयात इथं आपल्याला काय काय बघायला मिळते. वेगवेगळे बियाणे दिसतील आणि त्याचबरोबर इथं काही डेमो पण आहेत. तर ज्याच्यामध्ये कसं पीक आलेलं आहे तर या संदर्भात इथं माहिती आहे. आता इथंच तुम्हाला एक दाखवतो, 1 मिनटं. तर हे टोमॅटो दिसत असतील तुम्हाला. एवढे असे टोमॅटो आलेले आहेत आणि इतके उंच उंच टोमॅटो आहे. आणि इकडल्या साईडला मिरची पण आहेत. इथं शिमला मिरची दिसतील आणि मिरच्यांचे पण वेगवेगळ्या जाती आहेत. असं हे पूर्ण सेक्शन आहे. इकडल्या साईडला पूर्ण अजून नवनवीन स्टॉल दिसतात. बरेचसे इथं जे एक्झिबिटर्स आहेत आलेले आहेत तर ते प्रत्येकांना माहिती सांगत आहेत. इथं काही सॅम्पल्स आहेत. इकडे खतं पण दिलेलं आहेत. तर अशा पद्धतीचं हे आपलं पहिलं सेक्शन आहे. पहिलंच सेक्शन कृषी निविष्ठा आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टॉल आहे. तर हे प्रोडक्ट नेमकं काय मला त्याबद्दल माहिती सांगा ना जरा. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव प्रीती आव्हाड. हल्ली शेतकऱ्यांचं आपण बघतो की कीटकनाशकाचा खर्च खूप जास्त वाढत चाललेला आहे. सो जेव्हा आपण हे जे ट्रॅप आहेत हे शेतामध्ये लावतो, ह्यामध्ये येलो आणि ब्ल्यू कलरची लाईट लागते. ह्या लाईटमुळे शेतातल्या सर्व सकिंग पेस्ट असतील जसं की पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, ब्लॅक थ्रिप्स आणि सर्व आळींची अंडी देणारी पतंग ह्या लाईटकडे आकर्षित होतात. हा जो ट्रे आहे ह्या ट्रेमध्ये आपल्याला पाण्यासोबत थोडं ऑइल आणि कीटकनाशक टाकावं लागतं किंवा ऑइल टाकावं लागतं, ज्यामुळे आलेली ह्या लाईटकडे सर्व आलेली कीड ह्या ट्रेमध्ये पडेल आणि एक इनिशियल लेव्हलला त्यांचा कंट्रोल होईल. सेम त्याच प्रकारे हा जो निळा आणि पिवळा चिकट सापळा आहे या आपण आता बघू शकाल. इथे पण निळे आणि पिवळी लाईट आहे आणि हे जे स्टिकी ट्रॅप आहेत हे पण निळ्या आणि पिवळ्या कलरचे आहे, कारण सायंटिफिकली फक्त ह्या 2 कलरकडे जास्तीत जास्त किडे आकर्षित होतात. हा स्टॉल एक्झॅक्ट कुठे आहे म्हणजे आता सध्या? हा स्टॉल ॲग्री इनपुटमध्ये ए सेक्शनला 141 नंबरचा स्टॉल आहे. सर्वांनी नक्की व्हिजिट करा. प्रदर्शनाचा पहिलाच दिवस असल्यामुळे जरा थोडी मांडामांड सुरू आहे. त्यामुळं कसं होतं आहे की सगळेच काही सेक्शन्स आहेत ते पूर्ण रेडी नाही झालेले. आता भरपूर सगळे सेक्शन्स आहेत ते रेडी व्हायचे. तर रेडी झाल्याच्यानंतर खूप सगळे इथं सेक्शन्स आपल्याला बघायला तर मिळणारच आहेत. म्हणून शक्यतो तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर उद्यापासनं हा अजून पुढे 4 दिवस असणारच आहे. तर म्हणून नाही का शक्य तितक्या लवकर या प्रदर्शनाला भेट द्या. आणि त्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ एक्झॅक्ट कोणत्या गावातून बघताय हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. या प्रदर्शनामधलं दुसरं सेक्शन आहे वाटिका. आता हे सेक्शन अगदी पहिल्या सेक्शनच्या बाजूलाच आहे आणि आता मध्ये आल्याच्यानंतर आपल्याला असं सगळं बघायला मिळेल. इकडे पहिलं जे दिसतंय देशी पारंपरिक गावरान बियाणे. आता याच्यामध्ये बघा किती पारंपरिक गावराने आजकाल शक्यतो बघायला मिळत नाही. तर त्याच्यामध्ये तर हे लाल कणी दिसतंय. आता याला काय म्हणतात हे तर काय माहीत नाही, पण अशी वांगी दिसत आहेत, भेंड्या दिसत आहेत. ह्या भेंड्या बहुतेक गावरान आहेत. ही आंबाडी दिसते. हा गवती चहा आहे. आणि इकडे वरती बघितल्याच्या नंतर हे लसूण आहे, घोसाळे आहेत, दोडके आहेत, अशा भरपूर सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आता याच्यामध्ये नेमक्या यातल्या तर बऱ्याचशा गोष्टी मलासुद्धा माहीत नाहीत की एक्झॅक्टली कोणकोणत्या आहेत. आणि इकडे बघा आपल्याला सेल्फी पॉईंटसाठी इथे कांद्याचा सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. छान वाटते. म्हणजे ही कन्सेप्टच भारी वाटते. आणि कांदे पण बघा ना कसे, म्हणजे आता मी जवळून दाखवतो तुम्हाला. अगदी लाल कलरचे किंवा क्लीन कांदे दिसत आहेत आणि सगळे एका साईजचे कांदे आहेत.
वाटिका हे सेक्शन जरा बघायला छान वाटतंय. म्हणजे जसं कृषी निविष्ठामध्ये कसं नाही का पूर्ण बियाणे वगैरे होते, पण आता इकडे जर बघत असाल तर इकडे अशा नवनवीन गोष्टी दिसत आहेत ना, तर ह्या गोष्टी मला पण माहीत नाहीत की एक्झॅक्ट काय म्हणतात. नमस्कार दादा. नमस्कार. इथं नेमकं काय काय येतात आता सध्या? हे आपल्याकडे वाटिका नर्सरीमध्ये वेगळे आपले लिलीचे कंद, आपले फुलांचे कंद आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये पूर्णपणे. त्यामध्ये आपल्याकडे ॲब्रिलिस लिलीमध्ये जे 4 कलर आहेत. त्यामध्ये युकॅरिस लिली म्हणून येतं, ब्रह्मकमळ येतं. ब्रह्मकमळ म्हणून आपली फुलं आहेत वेगवेगळ्या. एक एअर प्लॅन्ट आहे. त्यानंतर हे येतं आपलं कुबेरचं फुल आहे. कुबेर काय म्हणजे म्हणतात? प्लॅन्ट आपलं कुबेर 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 हे आपलं कुबेराचं फूल म्हणतात. हे एक आहे, ते वास्तूसाठी चांगलं. आणि बाकीचे मग सुगंधित वासवाले येतं, जिंजर वगैरे, ब्रह्मकमळ आहे, लोटस वगैरे आहे, वेगवेगळ्या आणि व्हरायटीमध्ये इकडे आहेत. काळ्या कलरचं जे दिसतंय ते काय आहे? लोटस आहे, लोटस कमळ. लोटस. हां, कमळ कमळ कमळ. त्यामध्ये वेगवेगळे 4 कलर आहेत कमळामध्ये. आणि युकॅरिस लिली वगैरे आहेत. हे फुलांचे फक्त नर्सरीचे आहेत पूर्णपणे. तर असं हे वाटिका सेक्शन आहे. याच्यामध्ये खूप सगळे झाडांचे सुद्धा दिसत आहेत, नर्सरीज आहेत, बिया आहेत. आणि हे सेक्शन पूर्ण बघून झाल्याच्या नंतर आत्ता आपण जातो आहे 3ऱ्या सेक्शनकडे. प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी असं शेतकऱ्यांसाठीच्या बऱ्याचशा गोष्टी अशा वाटल्या जातात. आता इथे आपण नाही का जर बघत असाल तर इथं पिशव्या वाटपांचं काम सुरू आहे. म्हणजे जे काही आलेले जे काही शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी अशा पिशव्या पण वाटत आहेत. आणि हे सगळं बऱ्याचशा स्टॉलवरती दिसतं. वाटिकाचं जसं सेक्शन झालेलं आहे, म्हणजे 2रं सेक्शन आपलं बघून झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर आत्ता आपल्याला 3रं सेक्शन बघायचं आहे. आणि त्याच्या आधी 3रं सेक्शन कोणतं आहे ते तर बघणारच आहेत. समोर जे दिसतंय ते 7व्या नंबरचं सेक्शन आहे. तर ते 7व्या नंबरचं सेक्शन आपण पुन्हा बघणार आहेत. त्याच्या आधी आपण 3रं सेक्शन कोणतं आहे ते बघणार आहेत. हे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी फक्त शेतकरीच नाहीत, तर अगदी लहान मुलंसुद्धा येत आहेत. म्हणजे तरुण मुलंसुद्धा येत आहेत. देशाचं भविष्य येतं आहे. आणि त्यांनासुद्धा शेती काय असते, ती कशी अत्याधुनिक पद्धतीने करता येऊ शकेल, तर यासाठीचं प्रशिक्षण घेणं गरजेचंच असणार आहे. बरोबर ना? या प्रदर्शनाचा आवार खूप मोठा आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं की चालण्याची अडचण येते, भरपूर जणांना नाही चालणं होत. तर त्यासाठी या अशा ज्या आहेत या गाड्या बनवलेल्या आहेत आणि ज्या की फ्री ऑफ कॉस्ट आहेत, ज्या आपल्याला नाही का प्रत्येक सेक्शनपर्यंत घेऊन जातील. 3ऱ्या स्टॉलकडे जाताना एक सुंदर जागा दिसते आहे. इकडे जर बघत असाल तर अशा छान मधमाशा दिसत आहेत, गप्पा मारत आहेत वाटते. इकडे सगळे सूर्यफूल येतं, वाटतं ना भारी. आणि त्याचबरोबर अशा त्याच्यावरती उडणाऱ्या अशा मधमाशा दिसतात. अगदी छान दिसतंय. म्हणजे बहुतेक याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे की मधमाशाचं जग दाखवलं आहे. इकडे या मधमाशा दिसत आहेत. आणि ही जर बघत असेल तर वाटते ना भारी, छान दिसते आहे. आणि इकडे सगळे सूर्यफुलाची शेती, ही पूर्ण पृथ्वी दाखवलेली. त्याच्यामध्ये हा आपला सारे जहाँ से अच्छा भारत देश आणि त्याच्यावरती ही राणी माशी. आणि हे जे सेक्शन आहे ते बसवंत हनी फेस्टिवल किंवा हनी सेक्शन आहे. याच्यामध्ये कसे वेगवेगळ्या मधांचे सुद्धा प्रकार दिसणार आहेत. म्हणजे जे आपण पलीकडे जे बघत असाल पूर्ण तिकडे नाही का माशांचं जग दाखवलं आहे. आणि त्यांनी तयार केलेला हा मध, हा ऑर्गॅनिक मध आहे. या प्लॅस्टिकल्चर सेक्शनमध्ये आपल्याला भरपूर सगळ्या अशा गोष्टी बघायला मिळतात. आता बऱ्याच गोष्टींचं तर हे नाव पण माहीत नाही. याला एक्झॅक्ट जाळी आहेत, ह्या वेगळ्या पद्धतीची ॲल्युमिनियमची जाळी दिसते आहे किंवा अशा पद्धतीच्या नाही का ह्या सगळ्या जाळ्या दिसतात. आणि पलीकडे जर तुम्ही बघत असाल तर तिकडे शेततळ्यासाठी लागणारी जी काही ताडपत्री आहे, ज्याला आपण पन्नी म्हणतो बरेच जण, तर त्याही गोष्टी दिसतात. आता इकडे पण नाही का इकडे मेन कापड दिसतं वाटतं आपल्याला. दादा हे काय हो? मल्चिंग पेपर. हां, तर हा मल्चिंग पेपर आहे. म्हणजे तेव्हा आपण जो की वीड मॅट आहे. हे काय आहे? वीड मॅट. हे 4थं दालन आहे आणि आता हे 5वं दालन आहे. आत्ता आपण 4थं दालन बघितलं आहे, परंतु 4थं दालन बघून झाल्याच्या नंतर आवार खूप मोठा आहे. तर त्यामुळं काय होतं की भूक लागते. आणि भूक लागल्याच्या नंतर इथं आहे उपाहारगृह. सुरुवातच इथं काय होतं आहे, इथं एक ज्यूस काउंटर आहे. म्हणजे पुढं गेल्याच्या नंतर भरपूर सगळ्या गोष्टी आहेतच, पण आता इथे बघत असाल तर इथं सीताफळ मिल्कशेक, मँगो मिल्कशेक, चिकू आहे, मिक्स फ्रूट्सच्या संदर्भातलं आणि भरपूर आहेत सगळ्या. इकडे आता वृंदावन मिसळ आहे. इकडे ज्यांना रिफ्रेश व्हायचं आहे त्यासाठी चहा लवर्ससाठी. आणि मग आता इकडून पुढे येतात हे मसाला पापड, महाराष्ट्र मसाला पापड.
बघितलं ना किती मोठमोठाले मसाला पापड आहेत. इकडे बघा अशा कशा छान पोळ्या सुरू येतात, इकडे लाटणं सुरू आहे. आणि ही बघितली ना, ही मासवडी आहे, स्पेशल मासवडी. इकडे हे मॉडर्न पिझ्झा हट. मॉडर्न कशाला जात आहे आपलं गावरान असल्याच्यानंतर. आणि इकडे मलाई लस्सी, रबडी असं भरपूर सगळं आहे. आणि ही आपली खानदेशी चव, खानदेशी खिचडीवाला. ही बघितली ना, ही अशी खिचडी आहे, खिचडी, कांदा, कढी. आणि इकडे ही वरणबट्टी. आणि हे काय भरीत आहे. आणि हे आपले वरण. तर असं छान खानदेशी खिचडीवाला आहे. जर तुम्ही कधी येणार असाल तर इथंही आवर्जून या. आणि त्याचबरोबर इकडे जर म्हणत असाल तर बाजूलात हे आहे पिठलं, हे भरीत आहे, बाजरीच्या भाकरी. आणि हे अशा पत्तरवळ्यामध्ये देतात, म्हणजे छान आपलं जे काही जुने असतात ना त्या पद्धतीचं. आणि इकडे ताक, आलीपीठ बघितलं ना कसं असं भाजायला सुरू आहे. तयार झाले की संपून जातात. कुठल्यात मावशी तुम्ही? नाशिकवरून आलात? अरे वा, दिसाल तर लय भारी. कितीला आहेत? किती येतात एका प्लेटमध्ये? 2 येणार आहेत. कोणते कोणते आहेत हे? कशाचे आहेत? सगळ्या डाळी मिक्स. इकडे यांचं भाजणं सुरू आहे. आणि त्या बघा ते कसे छान बनवतात, सराव झाला आहे त्यांना. हातवळणीचे उकडीचे मोदक बघायचे तुम्हाला कसे, तर कसे दिसतात. हे हाताने बनवलेत तुम्ही? अरे वा. मोल्ड किंवा मशीन नाही. कुठून आलात तुम्ही? कोरेगाव पार्कमधून. अरे वा, ते बघितलं ना कसं आहे. फेस्टी फूड कंपनी असं आहे ना, अगदी दिसत आहेत. म्हणजे त्याची पाकळीच म्हणतात ना त्याला, पाकळी. आणि त्याच्यावरती हा केसर. आता इकडे आहे हे आपली शेगाव कचोरी. कचोरी म्हटली की कशी शेगावची ओळख असते. एकदम बारीक ही अशी मिरची. आणि त्याचबरोबर अशा छोट्याला चवदार शेगावची. कुठून आलात तुम्ही? शेगाव गजानन महाराज. गजानन महाराज. होय. जय गजानन. जय श्री गजानन. आणि शेगावची कचोरी. शेगावची कचोरी काय विशेष असतं बरं त्यात? आमचा जो मसाला आहे इतर कचोरीपेक्षा वेगळा असतो. असं आहे ना. लोक जे बनवतात फुगलेली कचोरी, त्यात तो मसाला आम्ही जो बनवतो तो चविष्ट आहे आणि एकदम परफेक्ट आहे. म्हणजे कोणत्याच प्रकारचा आमच्या कचोरीने त्रास होत नाही. आमची कचोरी ऑइली नसते, हां ड्राय असते. आमचा मैदा लावायचा तरीका आहे तो वेगळा आहे. हां. अरे वा. याच्याबरोबर ही छान, ही कशाची चटणी? पुदिना चटणी. आणि समार म्हणतो, इथं कोथिंबीर म्हणतात, विदर्भात समार म्हणतो आम्ही. हिरवी मिरची, लसूण, आलं आणि शेंगदाणे आणि डाळ्या अरे वा. हे मिक्स करतो. आणि ते पाठीमागं काय सुरू आहे तिकडे? कचोरीचा मसाला आहे आणि कचोरी बनवत आहे. म्हणजे ते इथेच बनवणं सुरू आहे. ही अशी कचोरी आहे. ज्यावेळेस कधी याल तर इथं आवर्जून भेट द्या, कारण आपल्याच जळगावची, ते आपल्याच शेगावची. जय श्री गजानन. जय श्री गजानन. इकडे एक बुफे सिस्टम आहे, म्हणजे आत्ता सुरू झालेलं आहे. गर्दी जशी जशी वाढेल तसा हा जो पूर्ण एरिया आहे ना, इथे बसायला जागा नसणार आहे. चला आता आपल्याला 5वं सेक्शन बघायचं आहे. पेट पूजा झालेली आहे आणि आता आपण येऊन पोहोचलेलो 5व्या दालनात, म्हणजेच पाणी व्यवस्थापन. आणि आत्ताच्या काळातली सगळ्यात जास्त गरज म्हणजे पाणी व्यवस्थापन. पाणी म्हणजे जीवन आहे. आणि त्या संदर्भात व्यवस्थापन करण्यासाठी भरपूर सगळ्या गोष्टी दिसत आहेत. अत्याधुनिक यंत्र दिसत आहेत. इकडे मोटर्स वगैरे आहेत. पलीकडल्या साईडला ड्रिपरी आहे. इकडे जर बघत असाल तर हे सेक्शन्स पूर्ण आहेत. सुंदर सेक्शन दिसते आणि ऑर्गनाइज सेक्शन आहे. अगदी जर बघत असाल ना तर या छोट्याल्या मोटर्स आहेत. आता यातल्या बऱ्याचशा मोटरच्या संदर्भात मलाही माहीत नाही. इथून जर पुढे जातो आहेत ना आपण, 2 सेक्शन आहेत इथे. म्हणजे 2 सेक्शन म्हणण्यापेक्षा नाही का, हा पूर्ण एरिया. इथून इकडे गेल्याच्या नंतर पण भरपूर सगळ्या गोष्टी आहेत आणि या साईडने गेल्याच्या नंतर पण पुढे आहेत. मग आत्ता आपण एक काम करूया, या साईडकडनं जाऊयात. हा कशाचा लकी ड्रॉ? ड्रिपचा आहे लकी ड्रॉ. जर तुम्हाला शेतीउपयोगी जर काय वस्तू लागते लकी ड्रॉमध्ये, हां, तुम्हाला नंबर लागला तर तुम्हाला ते भेटवस्तू दिली जाईल. सरप्राईज भेटवस्तू. अरे वा, छान.
नक्कीच आता इकडे सुरू वाटते सगळ्यांचं म्हणजे एंट्री करणं. तर अशा पद्धतीचं जर बघत असाल ना भरपूर गोष्टी येतात इथं नाही का शेतकऱ्यांसाठीचे काही वाटप सुरू असत आहेत, काही लकी ड्रॉ असत आहेत आणि हे बघत असताना छान वाटते. म्हणजे आता कसं आपल्या महाराष्ट्रातली म्हणा किंवा भारतामधली शेती प्रगत होती आहे आणि ही काळाची गरज आहे. शेती ही अत्याधुनिक किंवा आधुनिकतेकडे वळते, नवीन पिढी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होती आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. वेगवेगळ्या कन्सेप्ट राबवलेल्या आहेत इथं, बघण्यासारखं खूप आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण एक दिवस काढून या कारण हे गरजेचं आहे. आता इथं हा थोडासा सेटअप आहे, हे पूर्ण दाखवतो तुम्हाला इथं कसा सेटअप आहे. अशा पद्धतीचा सेटअप आहे. वेळ काढून या कारण वेळ काढून आल्याच्या नंतर काय होतं की तुम्हाला प्रत्येक गोष्टींची माहिती घेता येते. हे काही 1 तासात किंवा अर्ध्या तासात बघण्याची गोष्ट नाही आहे. प्रत्येकजण इथं माहिती घेत आहे. काही जणांची फोटो सेक्शन पण सुरू येतं, आता बघत असाल. काही जणांकडे म्हणजे इथे बरेच जण डेमो घेत आहेत, बाबा खरेदी विक्री होऊन जाते आहे आणि चांगली गोष्ट आहे ही सगळी. असं आधुनिक तंत्रज्ञानाची खरंच आत्ताच्या काळाला गरज आहे. पाईपचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे पूर्ण पाणी व्यवस्थापन झालं. मोठं झालं नाही हे, 4थं जरा थोडं लहान होतं आणि अजूनही आम्हाला 3रं सापडलेलं नाही आहे. कदाचित ही व्यवस्थापनाची चूक असू शकेल असं मला वाटतं आहे कारण सकाळपासून सापडतं आहे. 3रं सेक्शन कुठे मला तरी सापडलेलं नाही आहे. जर तुम्हाला ते सापडलं की कुठं होतं तर त्याबद्दल आम्हाला नक्कीच माहिती सांगा कारण आत्ता आपण हे 5वं सेक्शन पूर्ण बघतो आहे आणि 4थंही बघून झालेलं होतं, 2रं बघून झालेलं आहे परंतु आपल्याला 3रं काही सापडलेलं नाही आहे. चांगलं जर त्याच्यावरती बोर्ड लावलेले असतील किंवा त्याच्याबद्दल जर थोडी माहिती दिलेली असेल तर ती गरजेची असेल. आता बघत असाल ना की आपण पाणी व्यवस्थापनमध्ये किती छान वाटतं आहे. म्हणजे मला पहिल्यांदा तर वाटलं होतं की अरे हे काय कलरफुल आहे, पण या कोणत्या गोष्टी येतात ते आम्हाला तुम्ही कमेंट्स करून नक्कीच सांगा. बघत असाल ना हे काय आहे एक्झॅक्टली? शेतीचे अवजार आहे, सगळ्या शेतीला लागणारे मटेरियल असं ना, खूप कलरफुल दिसत आहेत. हो, ते कलरमध्ये जसं रिक्वायरमेंट तसं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एकदा बघा, एक्सपिरियन्स करा आणि जर हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तुम्ही कोणत्या गावातून बघताय हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा किंवा तुम्ही जर नाही का येणार असाल तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा. तुमचे इथले अनुभव कसे तेही सांगा आम्हाला कारण तुमची एक कमेंट्स आम्हाला प्रेरणा देत असते. आता ह्या 5व्या सेक्शनमधून आपण बाहेर निघतो. मोठं सेक्शन आहे, हे संपत नाही आहे लवकर आणि छान वाटतंय. आता आपण पूर्ण एक चक्कर मारलेली आहे. खूप काही डिटेलमध्ये सांगितलेल्याचा प्रयत्न नाहीत करत आपण कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. म्हणून तुम्ही इथे या, स्वतः अनुभव घ्या. आणि आता आपण हे आपलं पूर्ण मला असं वाटतं की आता हे काही संपणार नाही आहे. शेतकऱ्यांसाठी हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये आपण आणतोय तर उत्पादनात खूप मोठी मदत होईल. आणि आता आपण हे 5व्या सेक्शनमधून बाहेर पडतो आहे. हे 5वं सेक्शन बघून झाल्याच्या नंतर हे आहे 6वं सेक्शन, साधने व उपकरणे, टूल्स अँड इम्प्लिमेंट्स. आता कसं आहे की हे इंटरनॅशनल दर्जाचं कृषी प्रदर्शन आहे आणि या सगळ्या गोष्टी काही अशा पटण्यासारख्या नाही आहेत. परंतु आजचा पहिला दिवस असेल म्हणून कदाचित असेल, परंतु जाऊ द्या, आपण आतमध्ये जाऊयात. आतमध्ये गेल्याच्या नंतर पहिल्याच ठिकाणी असं बघायला भेटतं एक भला मोठा ड्रोन. बापरे, पहिलं कसं पाठीवर घेऊन फवारणी होती, परंतु जर आता म्हणत असाल तर थेट एका जागी बसा आणि ड्रोन ऑपरेट करा आणि पूर्ण फवारणी करता येऊ शकते. म्हणजे आता पहिलं काही कष्टाचं काम अगदी सोपं झालेलं आहे.
इथं या, याची पूर्ण माहिती घ्या. आणि जर बघत असाल तर हे गरुडा या कंपनीचे आहेत आणि खूप एक्सपेन्सिव्ह दिसत आहेत, महाग दिसत आहेत. इथं येऊन पूर्ण माहिती घ्या. जर तुम्हाला किंमत माहीत असेल तर आम्हाला सांगाच. आणि हे पूर्ण सेक्शन दिसते आता. याच्यामध्ये कसे की साधने आणि उपकरणे असल्यामुळे शेतीसाठी लागणारे खूप सगळे साधन आहेत. आता इकडे बघत असाल इथं अशी गर्दी आहे आणि आता ना कसे खरेदीसुद्धा सुरू झाली. पलीकडे काही डेमो सुरू येतं, त्यामुळे माझा आवाज खूप मोठा नसेल येत. पूर्ण आता इकडे डेमो दाखवतो. आता तुम्ही पहिल्यांदा डेमो बघा नेमकं कशाचे सुरू येतात. म्हणजे कसा की माझा जरी आवाज येत नसेल ना तरी तुम्ही लक्षात घ्या की हा डेमो असणार. डेमो दाखवतो तुम्हाला. इकडे मोठमोठाले लाकडं जे दिसत आहेत तर ते लाकडं टाकतात त्यामध्ये. म्हणजे आता बघत असतो. आता आपण आलो आणि डेमो संपला. त्यासाठी तुम्हाला पूर्ण डेमो बघण्यासाठी स्वतः यावं लागणार आहे. अशा मशीन्स दिसतात. जर तुम्हाला येणं होत नसेल इथे तर हा व्हिडिओ मात्र लाईक करा, कारण याच्यामध्ये पूर्ण गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा अगदी सुंदर दिसतंय ना हे सगळ्या. उगाच आंतरराष्ट्रीय स्तराचं म्हणत नाही आहेत. या अशा सगळ्या गोष्टी दिसत आहेत इकडे. हा इकडे डेमो देणं सुरू आहे. इकडे पण हा ड्रोन आहे. म्हणजे ड्रोनच्या पण भरपूर सगळ्या कंपन्या आहेत. मला वाटतं अरे 2-4 म्हणजे तिकडे गरुडा दिसत होतं, इकडे एरी मला नाही वाचता येत, तुम्हीच वाचून सांगा मला काय आहे. त्याचबरोबर इकडे पण आहे ड्रोन, इकडे ड्रोन आहे. म्हणजे आता इथून पुढे फक्त ड्रोननी फवारणी करायची. इथं हा एक डेमो आहे छान. आणि हे पूर्ण 6 नंबरचं सेक्शन साधने व उपकरणे. आत्ता अजून एक नाही का तुम्हाला स्टॉल दाखवतो, भारी वाटतंय. अगदी साऊथ इंडियन मूव्हीजमधला नाही का फील येतो. हे असे कोयते तिकडे दिसत आहेत ना, कुऱ्हाडी दिसत आहेत. असं वाटतंय ना साऊथ इंडियनमधल्यासारखं. गरजेच्या गोष्टी येतात. खूप सगळे साधने दिसत आहेत इथे, खूप सगळ्या गोष्टी दिसत आहेत. म्हणजे असं जिकडे नजर बघूया ना तिकडे काहीतरी नवीन बघितल्यासारखं वाटतं. आणि हे असं करत करत आपण जवळपास एक्झिट कसा घ्यायचा आहे तेच लवकर सापडलं. हां एक्झिट सापडला. म्हणजे हे पूर्ण 6 नंबरचं सेक्शन होतं आणि 6 नंबरमधून आता आपण एक्झिट घेतो. एंट्री घेताना जर घाण दिसत होती, परंतु त्यांचे स्वच्छतेचे काम सुरुवात आहे. ते आपण डोळेझाक करूयात सध्याच्या. उद्या अपेक्षा करूयात की उद्या सुंदरच असेल. आणि हा आपण एक्झिट घेतो आहे 6 नंबरमधून. आता 6 नंबरचं सेक्शन झाल्याच्या नंतर या साईडने आपण आलेलो होतो. इथं 5वं झालं होतं, त्या शेजारी 6व्यातून आलोत, इथून आलोत. आणि इथून आता नाही का आपण एक्झिट करतो आहे. याच्या समोरच्या अगदी बाजूलाच तिकडे उपहारगृह आहे. तिकडे जेवणाची पण सोय आहे. आणि ही इथे सगळ्या मशनरी दिसत आहेत. आणि इकडल्या साईडला पण नाही का जेवणाची सोय आहे. आता आपण एक छान इकडल्या उपहारगृहामध्ये नाही का काय जेवायला भेटतं ते एकदा बघूयात, कारण तो आवडीचा विषय आहे. आणि आपण पाठीमागं जसं बघितलेलं होतं ना की मसाला पापड, इथं पण हा बघितलं ना केवढा मोठा मसाला पापड आहे. इथं त्याच्यावरती गार्निशिंग करतायत. आता जर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, हे अशी कटिंग झाली ना, सुपरमॅन बघायचं का तुम्हाला, हे धड 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 कटिंग, याला म्हणतात स्पीड. आणि आत्ता आहे बुफे, पंजाबदार ढाबा. हा छान भात. या भाजीला काय म्हणतात? कढी पकोडा. कढी पकोडा. आणि याला दाल मखनी.
रोटी, छोले राईस, छोले राईस, भटुरे, फ्राईड राईस आणि हे चाऊमिन. काय आहे याच्यामध्ये? अरे वा, बघितलं ना कसा छान शिरा दिसतोय. इकडे चपाती, मटकीची छान भाजी आहे. ही कोणती भाजी आहे? आलू मटर. आणि इकडे जर म्हणत असाल तर छान भात, जिरा राईस आणि डाळ. इकडे ठेचा, रायता, पापड. इकडे एक भाजी आहे, पुरी भाजी बहुतेक. आणि इकडे पुऱ्या. सगळीकडे सुरू आहे. आता इकडे बघा, आता हे आपल्याला उघडून दाखवत आहेत. हे काय आहे? भरीत. भरीत. आणि हे अख्खा मसूर. आणि याच्यामध्ये काय? अरे वा, पिठलं. आणि इकडे लोणचं, कांदा, ठेचा, भाकरी, डोसा हाऊस दिसते. इथला कसं गरमागरम. एकदा पाणी मारून दाखवा बरं आम्हाला. हा, इथं पावभाजी भारी वाटते. आम्ही आलं की बंद केला. कसं भारी भारी करत होतं. अरे वा. बटर पावभाजी का फक्त प्लेन? कुठनं आलात? कोल्हापूर. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा असतो. पावभाजी कोल्हापुरी आहे ना. स्पेशल काय आहे? स्पेशल आपल्याकडं पावभाजी आहे, डोसा आहे, व्हेज पुलाव आहे. वा, नक्कीच येऊत. आणि इथं आल्यानंतर यावर का आपलेच कोल्हापूरकर आहेत. आता बघा हे कसे छान टाकतील. वा, कसं वाटतंय ना, येते ना तोंडाला पाणी. आणि अजून एक स्पेशल मासवडी थाळी. वा, इथे मासवडी, हा त्याचा रस्सा, हा राईस, भाकरी, कांदा, लोणचं, लिंबू आणि ठेचा. आता बघा ही कशी छान वाटते ना. आणि ही आळूवडी. आणि याला काय म्हणतात? कोथिंबीर वडी. हे काय येतं? याला काय म्हणतात? हुलग्याची शेंगोळी. अरे वा. म्हणून कडधान्य असतं ना, त्याच्या पिठापासून बनवलेले असते. फुलग्याचे का कुळीत? हां, त्याला हुलगे म्हणतात. फुलगे. हां, त्याच्या अरे. पिठापासून बनवलेले. बघितलं नाही. अरे कसं भारी दिसते. तुम्ही कुठनं आलात? राजगुरुनगर. अरे वा. आता हे बघा, अस्सल पुणेरी मासवडी. म्हणजे आता इकडे दिसत असाल पूर्ण थाळ्यांच्या किमती दिसत आहेत आपल्याला. चुलीवरची भाकरी आणि मासवडी. हे गप्पा छप्पा सुरू येतात. त्यांचं काम करणं पण सुरू आहे, आनंद घेणं पण सुरू आहे. हो नक्कीच. आता कसं भरपूर लोक येणार इकडे. आता कसं हे बघा, राजगुरुनगरची सुप्रसिद्ध मासवडी. काय म्हणताय? यूट्यूब चॅनल आहे का? यूट्यूब आहे, न्यूज आहे, सगळ्या गोष्टी आहेत. जाहिरात करा ना. मग आता ही जाहिरात झाली की अजून कशी पाहिजे? सगळं दाखवलं. हे बघा, तरी एकदा जाहिरात करतो. हे मासवडी थाळी, इकडे मासवडी, इकडे आळूवडी. आणि हे आणि ह्या ताई म्हणतात की जाहिरात करा. एकदा तुम्हीच सांगा. इथं आल्यानंतर जेवायला या असं म्हणा. नाही तुम्ही बोलणार आहेत आता. नक्कीच ग्राहकांनी इथे आमच्या मासवडी स्टॉलला भेट द्यावी अशी विनंती. शेतकरी पद्धतीचं आणि पोटभर जेवण मिळेल. अरे वा. चला येऊत. आता येतील, सगळे येतील. हे काय आहे? याच्यात काय आहे? हे आता दाखवत आहेत आपल्याला उघडून. दाखवा की उघडून. हे तरी, हा मटकी गरमागरम. आणि याच्यामध्ये सुकी आमटी, कर्जत राशन. थांबा एकदा दाखवा की आम्हाला. याला सुपी आमटी म्हणतात. छान तरी. 6 प्रकारच्या डाळी एकत्रित करून 6 प्रकारच्या डाळी एकत्रित करून एक सार. वा, याला म्हणतात युनिक टेस्ट लागते. युनिक टेस्ट. आणि आता ही अशी थाळी सजवलेली. पद्धतीने आपण त्यांना थाळी. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय काय असते? 2 भाकरी, 2 राईस आहे, आमटी, पापडे, कांदा, लिंबू, ठेचा आहे. आणि आता इकडे स्टॉल तर भरपूर येतं. हा फ्रूट स्टॉल आहे. कलिंगड दिसत आहेत. आणि एक बघितलं ना, आता ही एक दाखवतो तुम्हाला. सुंदर डिझाईन केलेली आहे. पपई, पेरू, अननस. वा, इकडे नाही का त्यांचं सजावट सुरू चाललं आहे. इकडे कटिंग सुरू आहे, इकडे सजावट सुरू आहे त्याची. आणि आता जर पाठीमागे जाऊ बघूया, तुम्हाला पूर्ण दाखवतो हा सेक्शन. तर हे एक असं सेक्शन आहे. आणि आता आपल्याला बघायचं आहे 7वा सेक्शन. आपण बॅक साईडने आलो आहे, त्यामुळे
लवकर लक्षात येणार नाही की 7वं सेक्शन कुठं आहे. म्हणजे ज्यावेळेस वाटिकेच्या समोरचं जे सेक्शन आहे तर ते 7वं सेक्शन होतं. आता बघूयात, हे बहुतेक 7वं सेक्शन दिसतंय. जवळपास आपण 4, 5, 6 हे सेक्शन बघून झालेले आहेत आणि पुन्हा वापस येतो आहे. आता आपण 7वं सेक्शन बघणार आहेत आणि त्यानंतर अजून काय काय आहेत त्याही गोष्टी बघणार आहेत. परंतु हे लांबून आपले छत्रपती संभाजी महाराज दिसत आहेत ना, एक प्रेरणा आहे बरं का सगळ्यांसाठी. तसं तर महाराजांच्या स्वराज्यामध्ये शेतकरी राजा होता. शेतकऱ्याच्या देठालासुद्धा हात लावण्याची कुणाची हिंमत नसायची. आजची परिस्थिती थोडीशी पुढे मागे आहे, पण राजे म्हणजे आदर्श आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत आता 7 नंबरचं दालन, हरित दालन. खूप मोठं सेक्शन आहेत हे सगळं, त्यामुळे दमछाक होते जरा. हरित दालन आहे, आता बघत असाल. हा फर्स्ट लुक आहे. अशी गर्दी चालली. प्रत्येक स्टॉलच्या समोर शेतकरी समजून घेत आहेत, प्रत्येक गोष्ट जाणून घेत आहेत. शेतीच्या संदर्भातले काही प्रकाशनं आहेत, पुस्तकं आहेत, खूप सगळे मासिकं दिसत आहेत, पुस्तकं दिसत आहेत, माहितीपर पुस्तकं भरपूर आहेत. आता हे त्यांचं स्टॉल लावायचं पण काम सुरू आहे. म्हणजे आत्ता जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघताय तोपर्यंत हे पूर्ण सजून गेलेलं असणार आहे. आता आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो आहे, त्यामुळं जरा थोडी गर्दी दिसेल. पुन्हा खूप जास्त गर्दी असणार आहे. म्हणून शक्य होतं आहे तितक्या लवकरात लवकर हा व्हिडिओ म्हणजे इथं येऊन भेट देण्याचा प्रयत्न करायचा. आता हे भारतातील नंबर 1 ड्रायर मशीन. भरपूर सगळ्यात. आता इथं बघत असाल तर आता हे ड्रायिंग मशीनमध्ये काय काय हे करता येतं. आता यावरती गोष्टी दिसतात. म्हणजे फार भाज्यापासून ते फार फळापर्यंत आपण सगळ्या भाज्या याच्यामध्ये नाही का ट्राय करू शकतो. आता याच्यामध्ये पण भरपूर सगळ्यात. आता इथं या, तुम्ही माहिती घ्या आणि माहिती घेऊन. सर नमस्कार. नमस्कार. इको थिएटरमध्ये तुमचं स्वागत आहे. हे जे पूर्ण सेक्शन आहेत बघण्यासाठी खूप दमछाक होते, कारण खूप मोठं आहे हे. भरपूर एकरावर पसरलेलं आहे. किती माहिती घ्यावी किंवा काय करावं हे लवकर लक्षात येत नाही. म्हणून इकडे यायचं असेल तर नक्कीच वेळ काढून या. व्हिडिओ बघताय तर कमेंट्स करा, जय जवान जय किसान कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका बरं का. आणि आत्ता असं झालं की आपण चुकलो आहेत. आपण 7व्या सेक्शनमध्ये आलो आणि आता आपल्याला 8वं सेक्शन बघायचं. आपलं 7वं सेक्शन बघून झालेलं आहे आणि आता आपण येतो आहे 8व्या सेक्शनकडे. हा आहे उद्योग, क्रीडा आणि गृह याचं हे सेक्शन आहे. आतमध्ये आल्यानंतर खूप सगळे आपल्याला उद्योग बघायला मिळणार आहेत. खूप मशीन्स आहेत, नवनवीन तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान सगळीकडेच नवीन आहे. आता इकडे ही हळद बनवण्याची एक मशीन दिसते, त्याचबरोबर इकडे त्याचा डेमो घेत आहेत. प्रत्येकजण त्याच्याबद्दल माहिती घेत आहेत. इकडे पण ही एक हळद बनवण्याची दिसते मशीन. तर अशा कशा प्रत्येक गोष्ट उपयोगाची आहे. आणि आता जर तुम्ही इकडे बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी असं डेमॉन्स्ट्रेशनचं नाही का काम सुरू आहे. प्रत्येकजण डेमो देतो आहे. आता ही घरगुती चक्की. 8व्या दालनामध्ये आल्याच्यानंतर हे बघा किती मोठा केळीचा गड दिसतो आणि केळ्यांचे खूप सगळे प्रकार आहेत. आपण माहिती घेऊयात. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव प्रदीप विठ्ठल कोरे. कुठून आलाय तुम्ही? आम्ही सोलापूरमध्ये असतो. सोलापूरवरून. सोलापूरमध्ये मोहोळ तालुका. इथं खूप सगळ्या केळी दिसत आहेत. जरा माहिती सांगा ना मला. ही कोणती केळी आहे? ही आपली आता केरला केळीमध्ये येते, शॉर्टमध्ये येते. त्याला जास्त गड लागत नाही, तर एक 4 ते 5 पाणी पडते. हां, ठीक आहे. आणि हे आहे आपले साधारण केळी. ओके. हे आपले खेड्यापाड्या असते ती केळी सर. आणि हे आपले पुढच्या? प्युअर देशी आहे. हां ही आपले केरलामधली येते. हां त्याला वाकड्या पाण्या पडे, उलट्या पाण्या पडते याला सगळ्या. हां. आणि हे आहे आपले शॉर्ट, एकदम शॉर्ट म्हणजे आपले जे पहिले गावाकडे आजोबाजोबा खात होते का, हां. एकदम जुनी व्हरायटी ही. आणि ती पलीकडली? तर पलीकडली आपली ही गणेश केळी म्हणून येते. आणि इथं हे खूप 1200 केळी आहे. याला का नाही एकदा जर लावले ना, कमीत कमी 200 वर्षाचं केळाचं ते हे साठत नाही त्याचा.
एक गेलं की दुसरं गेलं तिसरं गेलं चौथा फुटो निघत राहतात आणि सरासरी केळ असं म्हणजे एक कितीच्या सरास लांब होतं आहे पूर्णपणे आणि यात प्रोटीन असते 35%. ते माणसा एवढ्या उंचीचा केळीचा गड दिसतोय की हां माणसा एवढ्या उंचीचा केळीचा गड दिसतोय. ते कसं होतं वरून पिकत येते हां. वरून पिकत येते जसं पिकतंय ना हां. तसं मोठी केळ असते ना. आता आपल्याकडे काय झालं मोठी जी केळ असते त्याचा गड अवेलेबल नसल्यामुळे आपण छोटा गड काढून आणला आपल्या प्लॉटिंगमधला. हां. ते मोठे सरास केळ म्हणजे असं इथे पुढे केळ पडते साधारण सगळं. आणि आता पुढं अजून पण केळी येतं कोणते येतं काय? व्हाईट केळी आहे आपल्याकडे ते हनुमान केळी म्हणते त्याला. हां. पुन्हा हे आहे ते आपले बेळगाव केळी म्हणते याला बेळगाव. ओके. यात पण यात एक 25% प्रोटीन राहतं फक्त. माणसामध्ये केळी घ्यायची पण केळीतले प्रोटीन किती बघून घेतलं पाहिजे सरासरी घेताना माणसाने. जे केळी आपण घेतो पण विचार करून घेत नाही कोणती केळी घ्यायची काय करायची. आता आपल्याकडे काय नाही वेगवेगळ्या प्रकारचे केळी आहेत पण त्यात प्रोटीनचे केलं पाहिजे. कोणत्या केळी आहेत अजून? हे आपले सिंपल केळी हायब्रिड केळी म्हणा त्याला. हायब्रिड देशी केळी जर तुम्ही पाहिले तर देशी केळी हा पण गड देशीचा आहे. असं आहे ना. अजून इकडून पण केळी आहेत खाणार केळीची. हे काय नेमकं? हे त्याचे कंद आहेत. आता कसं आपण जर रोप जर घेतलं ना तर रोप हे होऊन जाते काय म्हणतात आपलं लावलं जर्मिनेशन होत नाही किंवा ते लावलं चिटकत नाही रोप. पण याचं कसं त्याला अखंड खालून मुळं असते ते सगळ्या. हे तुम्ही 7 महिने जर ठेवून जर लावलं हायसी उगवायची क्षमता त्यात राहते. कारण याला मारच नाही. कसं येतं ते मुळे चिटकून राहते लगेच कंदाला. अरे वा. हे देशी कंद आहे. आणि मला पलीकडले ह्याच्याबद्दल सांगा ना थोडंसं. ही जरा वेगळी दिसते केळी एकदमच. हे रेड बनाना लाल केळी राहते सर. हां. ह्या बघितले ना इथं सगळ्या केळी दिसत आहेत. मला आतापर्यंत 1-2 केळी माहीत होत्या पण इथं आल्यानंतर लक्षात आलं की एवढ्या सगळ्या केळी येतात. आणि आपण ऑल इंडिया डिलिव्हरी पण करतो साहेब. हे आपलं कार्ड आहे त्याच्यावरती नंबर दिला आहे. हां. ज्या कुणाला पाहिजे त्यांनी कॉन्टॅक्ट केलं त्यांना आपण बाय पोस्टनं VRLनं ऑल त्यांना पोच करण्याची सुविधा पण आपल्याकडे ऑल इंडिया सुविधा आहे. अरे वा. चला धन्यवाद. किसान कृषी प्रदर्शन जरा अजूनच भारी झालेलं आहे. म्हणजे आता इथं हा जो 9वा सेक्शन आहे ना ऑटो तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गाड्या बघायला मिळतील ट्रॅक्टर बघायला मिळतील. हे सगळं जर बघत असाल ना छान 4 व्हीलर आहेत. इकडे जर बघत असाल तर हा पूर्ण सेक्शन दिसतोय. छान सुटसुटीत सेक्शन आहे. कमी गर्दी आहे बाकीच्यापेक्षा पण छान आहे. ह्या ज्या गोष्टी दिसतात हा ट्रॅक्टर पण करता येऊ शकेल आणि मला छोटा हत्तीचं पण काम करून जाईल. तर इकडं या गाड्या दिसत आहेत. समोरचं महिंद्राचं सेक्शन पण आहे. अशा पद्धतीचं हे शेवटचं सेक्शन आहे. तर हे होतं पुण्यामधील किसान कृषी प्रदर्शन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत जय जवान जय किसान.